नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चना चटपटी। अगदी रोड साइड चना चटपटी जशी भेटते त्याप्रमाणे त्यासाठी आईने घेतलेत हिरवे चणे। ते पहिले भिजवून घेतलेले आहेत आणि आता एका कुकर मध्ये तिने घेतलेत ते भिजवलेले चणे। त्याच्यानंतर घेतले 2 मोठे बटाटे आणि हे आता आपण शिजवून घेणार आहोत। तर कुकर लावून घेतलेला आहे आणि खास माझ्यासाठी तिने बनवलाय, कारण आम्ही चाललोय उद्या गावी। सो काहीतरी नाश्ता हवा म्हणून तिने बनवते चना चटपटी। आणि आता आपला कुकर म्हणजे गॅस चालू झालेला आहे आणि आता किती वेळ लागणार आहे म्हणाली? 15 मिनिटं लागतील चणे शिजायला आणि त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघू। गॅसला पण सुट्टी आहे आणि म्हणून तो आहे आज घरी आणि मोबाईल वरती टाइमपास करत गेम खेळत बसलाय। तर आपल्या आईने घेतले आहेत 2 कांदे, 3 टोमॅटो आणि हिरवीगार कोथिंबीर आणि आता ती बारीक चॉप करून घेते। नंतर आपण जेव्हा ते चणे उकडून होतील आणि ते बटाटे शिजून होतील त्यामध्ये हे टाकणार आणि हे सगळं मिश्रण एकत्र करणार आहोत आणि बनवणार आहोत एकदम चटकदार अशी चना चटपटी। कोथिंबीर आणि टोमॅटो चिरून आणि इकडे आपले बटाटे सुद्धा उकडून झालेले आहेत। किती गरम गरम दूर येतं त्यातून। आता त्याला आपण सोलून घेणार आहोत आणि इकडे आपले चणे सुद्धा झालेले आहेत। तो आता तर आई आता बटाटे सोलून घेते आणि ते बटाटे सोलून झाल्यानंतर आपण त्याच कुकर मध्ये बनवणार आहोत चना चटपटी। त्यासाठी लागणारं साहित्य सगळं तिने घेतलेलं आहे। इथे घेतलंय तिने तिखट मसाला, बटाटे सोलून आणि इथे आपण घेतलेत आपले चणे। त्यामध्ये आईने टाकलाय हा मालवणी मसाला। तर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर तुम्ही जास्त मसाला सुद्धा टाकू शकता। त्यानंतर यामध्ये आपण टाकतोय उकडलेले बटाटे आणि त्याचबरोबर आई त्याच्यानंतर टाकणार आहे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर। टोमॅटो टाकून घेते आणि हे मिश्रण आई एकदा हलवून घेते पूर्ण, जेणेकरून मसाला आणि जे काही आपण इन्ग्रेडियंट्स टाकलेले त्यामध्ये ते सगळे एकत्र होतील आणि मस्त चव येईल एकूणच। आता यात टाकतोय आपण चवीपुरता मीठ आणि परत एकदा सगळे मिश्रण हलवून घेणार आहे एकदम व्यवस्थित। बघू शकता एकदम मस्त अशी चना चटपटी आपली तयार होते। आणि आता आई वरती गार्निश करते हिरव्या हिरव्या कोथिंबीरने। आपण पहिल्यांदा पण टाकू शकतो किंवा तुम्हाला जर वरतून टाकायची असेल तर तुम्ही वरतूनही टाकू शकता। आपण नंतर टाकलेली आहे याच्यामध्ये आणि आता पुन्हा एकदा आई मिक्स करून घेते व्यवस्थित। तर अशा प्रकारे आपली रेडी झाली आहे चना चटपटी झटपट रेसिपी। तुम्ही पण करून बघा, एकदम फटाफट होणारी अशी रेसिपी आहे आणि एकदम लज्जतदार आणि चटकदार अशी ही रेसिपी। ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर तुम्ही या रेसिपीला नक्की लाईक करा, माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।